स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आत्तापासून आणखी काही मिनिटात किंवा काही तासात आपण म्हणू शकतो, एक जवळपास 3-4 तासात ते एका महापत्रकार परिषदेला सामोरे जाणार आहेत. आता हे महापत्रकार परिषद आहे, हे जनता न्यायालय आहे, हा माध्यमांशी केलेला संवाद आहे की हे संबोधन आहे, याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट इथे आपल्याला मांडायची आहे, ती म्हणजे शिवसेनेची सध्या अग्निपरीक्षा सुरू आहे आणि शिवसेनेला जी ठेच लागली आहे त्याच्यामुळे इतर राजकीय पक्ष शहाणे होणार की नाही, हाच खरा लाख मोलाचा प्रश्न या महापत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित होतोय. काय आहे हे सगळं? उद्धव ठाकरेंनी हा इतका मोठा पत्रकार परिषदेचा घाट घातलाय की संबोधनाचा घाट घातलाय, त्याचं कारण नेमकं काय होतं? त्यातून शिवसेनेला काय मिळणार आहे? माध्यमांना बातमी मिळणार आहे की नाही मिळणार आहे? की ठाकरे आणि माध्यम यांच्यामध्ये एखादा बटर पेपर उभा राहणार आहे का? एखादा अडथळा उभा राहणार आहे का? या सगळ्या गोष्टींवर मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात या व्हिडिओमधून विवेचन करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे आणि महाराष्ट्रातल्या माध्यमांप्रमाणे दिल्लीतल्या त्याचप्रमाणे देशभरातल्या जिथे जिथे शिवसेना पोचली आहे आणि जिथे जिथे ठाकरे ब्रँड पोचलाय त्या प्रत्येक भागातल्या अगदी काही का होईना नागरिकांचं, मराठी प्रेमींचं लक्ष हे सध्या मुंबईतल्या वरळी इथल्या डोम सभागृहाकडे लागलेलं आहे. मुंबईमध्ये नॅशनल स्पोर्ट्स क्लब नावाचा एक क्लब आहे वरळीला, आणि हा क्लब ज्याचे जवळपास 10,000 आजीव सदस्य आहेत. संपूर्ण देशातल्या श्रीमंत क्रीडा संस्थांपैकी हा एक क्लब समजला जातो. इथली मेंबरशिप किंवा इथला एखादा कार्यक्रम हा फक्त लक्ष्मीपुत्रांनाच परवडतो अशा स्वरूपाची या क्लबची रचना, आकारणी आणि इथला सगळा तामझाम असतो. अशा या अत्यंत आलिशान अशा क्लबमध्ये उद्धव ठाकरे आज पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. पण माझ्या मनात एक प्रश्न आहे, हा संवाद म्हणजे पत्रकार थेट त्यांच्याशी साधू शकणार आहेत का? की याच बरोबरीने उद्धव ठाकरेंनी आज काही कायदेतज्ञ बोलवले, आज काही घटनेचे अभ्यासक बोलवले, काही संविधानाचे अभ्यासक बोलवले, काही मोठे पत्रकार बोलवले, काही राजकीय समीक्षक बोलवलेले आणि जाणकार काही जागरूक नागरिकांनाही त्यांनी बोलवलेले आणि त्याच बरोबरीने त्यांनी माध्यमांना बोलवलेलं. काही मंडळी दिल्लीहून आली आहेत, काही मंडळी मुंबई आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून ही पत्रकार परिषद कव्हर करण्यासाठी आली आहेत. पण त्यांच्या पदरी निराशा पडणार आहे की नाही हे ज्या वेळेला ती पत्रकार परिषद सुरू होईल त्यावेळेला म्हणजे साधारण 4 तासांनी आपल्याला ते कळू शकणार आहे. आता आपण हा व्हिडिओ 4 तास आधी करतोय. उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही काळापासून वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना आणि संपादकांना मुलाखती देणं बंद केलं. ते फक्त आपलं जे मुखपत्र आहे सामना आणि त्याचे जे राज्यसभेचे खासदार आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत आणि जे शिवसेनेच्या एककल्ली बाजूने प्रश्न विचारू शकतात किंवा विचारतात अशा संजय राऊतांनाच ते मुलाखती देतात. त्यांनी इतरांना मुलाखती, मग तो छोटा असो मोठा असो, त्यांनी मुलाखती देणं बंद केलेलं आहे. बरं, त्यातही ठाकरे हे हजरजबाबीपणासाठी माहिती असलेले नेते किंवा ते कुटुंब आहे. पण गेल्या काही काळात उद्धव ठाकरेंना जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते आधी त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांपर्यंत त्या मेल पाठवा, त्याचे प्रश्न पाठवा, असा सगळा तो साष्टांग दंडवत असतो किंवा तो असा सूर्यनमस्कार असतो, द्रविड प्राणायाम असतो म्हणा. मग त्यामुळे ते होतच नाही. आणि आता त्यांनी काय केलंय की राऊतांशी ते जे बोलतात तेच इतर वाहिन्यांनी दाखवावं किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्मने ते चालवावं अशी त्यांची धारणा असते. यामुळे शिवसेनेचं सगळ्यात मोठं नुकसान झालंय असं माझं मत आहे. कारण संवाद, एका नेत्याचा आणि माध्यमांचा संवाद हा
तोडण्यात आला. समजा एखाद्या प्रश्नावर त्यांना बोलायचं नसेल तर ते नो कॉमेंट्स असं म्हणू शकतात पवारांसारखं किंवा इतर राजकीय नेत्यांसारखं, पण ते तसं करण्याच्या भानगडीत जात नाहीत. अशा उद्धव ठाकरेंना आज या देशातील पहिल्या प्रयोगाचा घाट घालण्याची बुद्धी सुचली किंवा त्यांना ती वेळ आलेली आहे. याचं कारण काय? तर याचं कारण जे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो नुकताच निर्णय दिला आणि शिवसेना, निशाणी याच्या पाठोपाठ हा पक्ष देखील एकनाथ शिंदेंचा आहे आणि पक्षप्रमुख हे पदच शिवसेनेच्या घटनेत नाहीये असं म्हटलं जातंय. आता याच्यानंतर दक्षिण मुंबईचे खासदार आणि शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी काही व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकले, त्यांच्या हँडलवरून, ट्विटर आणि एक्स वगैरे या सगळ्या माध्यमातून, इंस्टाग्रामवर वगैरे. आणि त्यातून असं म्हटलं जात आहे की राहुल नार्वेकर जे विद्यमान विधानसभा अध्यक्ष आहेत ते ज्या वेळेला शिवसेनेत होते त्यावेळेला झालेल्या बैठका, त्यावेळेला झालेल्या जे ठराव किंवा प्रस्ताव जे काही आहेत, राजकीय प्रस्ताव जे निवडणूक आयोगाला पाठवले गेले असं सांगितलं जात आहे. याच्या व्हिडिओ क्लिप्स रिलीज करण्यात आल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. पण या ठिकाणी एक गोष्ट काय होते ती आपण जरा थोडी समजून घेतली पाहिजे. अर्थात हा प्रश्न तिथे विचारला दिला जाणार आहे की फक्त उद्धव ठाकरे हे विवेचन करणार आहेत आणि बाकीच्यांनी ते ऐकायचंय, उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचा आहे की नाही याबद्दलचा खुलासा अजून करण्यात आलेला नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की याच्या आधीच्या 1-2 प्रयोगाच्या वेळेला असं सांगण्यात आलं की फक्त संबोधन केलं जाईल माध्यमांनी प्रश्न विचारायचे नाहीत. मग अशा वेळेला नेमकं माध्यमांच्या हाती काय लागणार आणि खरी बातमी, खरं गुणात्मक मूल्य जे काय आहे बातमीतलं ते येणार आहे की नाहीये? तर इथे एक सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. तो काय आहे? तर शिवसेनेचे सर्वेसर्वा होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर म्हणजे 2012 साली त्यांचं निधन झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या जागी उद्धव ठाकरे यांची पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आला, ठराव आला, तो सगळ्यांनी मान्य केला वगैरे, इथपर्यंत सगळं खरं आहे. पण शिवसेना प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक न करता पक्षाचे प्रमुख, पक्षप्रमुख अशी त्यांची नेमणूक केली गेली. आता निवडणूक आयोगाकडे एक पत्र पाठवण्यात आल्याचं सांगितलं जातंय. आता या पत्राबरोबर शिवसेनेची ती पूर्ण घटना म्हणजे जिच्यामध्ये ही दुरुस्ती केलेली आहे की शिवसेना प्रमुख यांच्या ऐवजी आता भविष्यात पक्षप्रमुख ही संकल्पना असेल आणि पक्षप्रमुखांना अधिकार अशा स्वरूपाचे असतील. ही घटना निवडणूक आयोगाकडे पाठवली की नाही, पाठवली तर त्याचं एंडोर्समेंट म्हणजे जे आपण पाठवल्यानंतर पोच जी आहे ती पोच आणि त्यानंतरचा जो पाठपुरावा आहे. कसं आहे बघा, आपल्या देशामध्ये हजारो पक्ष आहेत, छोटे मोठे अनेक, अगदी शेकडो पकडूया आपण, हजारो म्हणण्यापेक्षा शेकडो पक्ष आहेत. आणि या पक्षांच्या किंवा या सगळ्या गोष्टींच्या, या गटांच्या किंवा या म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या लोकांनी देखील निवडणूक आयोगापर्यंत अगदी आपल्या गोष्टी नोंदवलेल्या आहेत. मग असं असताना शिवसेनेसारखा इतका मोठा प्रादेशिक पक्ष निवडणूक आयोगाकडे ज्या गोष्टी आपण सुपूर्द केलेल्या आहेत त्या नेमक्या तिथे योग्य व्यक्तीकडे पोहोचल्यात की नाही याची खातरजमा करण्यात आली आहे का, आणि ती केली नसेल तर त्याचा दोषी कोण आहे, असे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चेला येणार आहेत आणि विचारले जाणार आहेत. आता या सगळ्या गोष्टी होत असताना शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेलेली आहे, म्हणजे उद्धव ठाकरे यांचा गट सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही उच्च न्यायालयात गेलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरेंबरोबर असलेल्या आमदारांना अपात्र का केलं गेलं नाही. अर्थात या दोन्ही गोष्टी जरी त्या गटासाठी आणि संघटनेसाठी महत्वाच्या असल्या तरी दोघांनीही कोर्टात धाव घेतलेली आहे. पण या सगळ्या गोष्टी होत असताना आता ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयामध्ये हे पटवून द्यावं लागेल की विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आणि पक्षप्रमुख ही संकल्पना नेमकी कशी आहे आणि काय आहे. वटलेले किंवा जुने कालबाह्य झालेले काही कायदेशीर तज्ज्ञ आणि घटनेचे अभ्यासक यांचा इथे कुठेही अवमान न करता गेल्या काही दिवसात जे काही बदलतंय, तंत्र म्हणा किंवा वेगवेगळ्या तरतुदी म्हणा, या
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने नीट समजून घेतले आहेत का? अद्ययावत कायद्याचं ज्ञान असलेली मंडळी घेऊन उद्धव ठाकरे ही पुढची लढाई जर लढले नाहीत तर आता शिवसेनेला सगळ्यात मोठी ठेच लागलेली आहे. या ठेचेने इतर राजकीय पक्षांनी शहाणपण घेण्याची गरज आहे. आता इतर सगळे राजकीय पक्ष हे खडबडून जागे झाले नसतील तरच नवल. याचं कारण असे, शिवसेनेसारखा सतत जागृत, धगधगता आणि ऊर्जावान असलेला पक्ष ज्या वेळेला अशा पद्धतीत कायदेशीर कचाट्यात सापडून अडचणीत येतो त्यावेळेला इतर राजकीय पक्षांचं किंवा फक्त निवडणुकीच्या वेळेला कामाला लागणाऱ्या आणि जागा होणाऱ्या पक्षांचं तर राजकीय भवितव्य किंवा अस्तित्वच मुळी धोक्यात येऊ शकतं असा हा निकाल आहे. या निकालाच्या किंवा या महापत्रकार परिषदेच्या निमित्ताने संपूर्ण माध्यमांचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष हे उद्धव ठाकरेंकडे लागलेलं आहे. याचा मुहूर्त हा देखील आज काढण्यात आलेला आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी दाओस या दौऱ्यावर गेल्यानंतर तिथून येणारे गुंतवणूक, तिथे होणाऱ्या काही गोष्टी, या सगळ्या गोष्टींना काउंटर करण्याचा हा एक राजकीय चातुर्याचा देखील भाग आहे. पण मुद्दा हा आहे, उद्धव ठाकरेंना बोलायला सगळे लोक, म्हणजे बोलायला किंवा त्यांना ऐकायला, ते जे बोलतील ते समजून घ्यायला सगळे लोक आतुर आहेत आणि उत्सुक आहेत. पण त्यांना ते सगळं बोलू दिलं जाणार आहे का? की त्यांच्यामध्ये आणखी काही, जसं मी मगाशी म्हटलं तसं, माध्यम आणि ठाकरे यांच्या मधले जे बटर पेपर आहेत किंवा जे अडथळे आहेत ते या महापत्रकार परिषदेमध्ये जर दूर झाले नाहीत तर या महापत्रकार परिषदेचा किंवा देशातल्या सगळ्यात अभिनव संकल्पनेचा काहीही उपयोग होणार नाही, हे इथे स्पष्ट करायला हवं. आता आलेले नामवंत आणि मान्यवर मंडळी किंवा कायदा, नियम, संविधान, घटना ज्यांना माहिती आहे ते, आणि माध्यमांमध्ये काम करणारे आमच्यासारखे पत्रकार ज्यांना वेगवेगळ्या शंका आणि गोष्टी उद्धव ठाकरेंना थेट विचारून समजून घ्यायच्या आहेत, यांच्यामध्ये वेळेचं गणित आणि ठाकरेंची भूमिका याची गल्लत होणार नाही, हे देखील आज शिवसेना पक्षप्रमुखांना पाहावं लागेल. अन्यथा शिवसेना सध्या आपली ऍसिड टेस्ट देते. ही महापत्रकार परिषद या ऍसिड टेस्टचा पुढचा भाग होणार नाही ना? हाच खरा सवाल आहे. आपल्याला काय वाटतंय? हा महापत्रकार परिषदेचा प्रयोग देशातला एक अभिनव प्रयोग आहे. त्याला जनता न्यायालय असं नाव देण्यात आलेलं आहे. या जनता न्यायालयामध्ये नेमकी न्यायालयीन भूमिका जनतेसमोर मांडली जाणार आहे की माध्यमांसमोर मांडली जाणार आहे? जनता आणि न्यायालय यांची गल्लत ठाकरे करतील की करणार नाहीत? आपल्याला काय वाटतं? शिवसेनेला जी सगळ्यात जीवघेणी ठेच लागलेली आहे, ह्या ठेचेतून इतर राजकीय पक्ष शहाणपण शिकण्याची गरज आहे का? आता निवडणूक आयोग या व्यवस्थेपासून सगळ्यांनीच सावध राहण्याची वेळ आली आहे का? आपलं काय मत आहे? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला जाता जाता एक सांगायचं आहे, टाइम महाराष्ट्रवरून उद्धव ठाकरे यांची ही जनता न्यायालयाची संकल्पना आपल्या हातातल्या फोनवर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि तो यशस्वी प्रयत्न आमचा असेल इतकं मी आपल्याला आश्वस्त करतो. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलाय तो आपण लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि असेच काही थेट, बिनधास्त, बोल्ड आणि महत्त्वाच्या विषयांवरचे व्हिडिओ पाहायला टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.